नमस्कार मित्रांनो. आज दिनांक 20 डिसेंबर 2025. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 99 क्रमांकाचा आज आपण बघणार आहोत. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपला मिशन आहे 2025ची पोलीस भरती आणि आपल्याला लेखी पेपरमध्ये किती मार्क मिळवायचे? 85 प्लस ते 90च्या रेंजमध्ये मार्क मिळवायचे आहेत. तर मी संदेश सर तुमचं संदेश अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आजच्या पेपरचे आपण पहिले 25 प्रश्न बघणार आहोत. तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात दिलेले आहेत? भाग 3, भाग 4, भाग 4A, भाग 5. कोणत्याच्यात दिलेली? भाग 4A मध्ये दिलेली. ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो आपला योग्य उत्तर असणार आहे. आता आणखीन एक, हे मूलभूत कर्तव्य संविधानात होते का पहिले मित्रांनो? नाही. तर मग ते कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये ॲड केले? तर 42वी घटना दुरुस्ती. कोणती? 42वी. कधी झाली ती? 1976. त्याच्यामध्ये कोणत्या ह्याच्यात ॲड केले? भाग 4 मध्ये ॲड केले. राहील लक्षात आता? पुढचा प्रश्न, भारतीय नियोजनाच्या आयोगाऐवजी कोणती संस्था स्थापन करण्यात आली? वित्त आयोग, नीती आयोग, योजना आयोग, राष्ट्रीय विकास आयोग. म्हणजे अगोदर कोणतं होतं? नियोजन आयोग होतं. त्याच्याऐवजी कोणती संस्था स्थापन करण्यात आली? नीती आयोग. ऑप्शन क्रमांक 2B हे आपले योग्य उत्तर आहेत, नीती आयोग. हा नीती आयोग कधी आला? हा 2015 मध्ये आला. आणि तोपर्यंत कोणता आयोग चालत होता? नियोजन आयोग. 15 पर्यंत नियोजन आयोग चालत होता. आता मित्रांनो मला एक विचारायचं आहे, हा नियोजन आयोग आणि नीती आयोग ही कोणत्या बॉड्या आहे? म्हणजे संविधानात्मक आहे, या एक्झिक्युटिव्ह आहे, या स्टॅच्युटरी बॉडी आहे? या कोणत्या बॉड्या आहे हे मला सांगायचं आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करून. कारण 2014 मध्ये NDAचं सरकार आलं. त्याच्यानंतर मोदींनी घोषणा दिली होती की आम्ही नीती नियोजन आयोगालाच काय म्हणतात? प्लॅनिंग कमिशन. त्यांनी प्लॅनिंग कमिशनला आम्ही रिप्लेस करून एक नवीन आयोग आणू, तो नीती आयोग. आता नीती आयोगाचा आणखीन एक प्रश्न आलेला होता पोलीस भरतीमध्ये, नीतीचा फुल फॉर्म काय? तर तो मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे. आता समजलं तुम्हाला किती प्रश्न? हा नियोजन आयोग, प्लॅनिंग कमिशन, नीती आयोग कधी आला, त्याचा लॉंग फॉर्म आणि काय, आणि त्याचा ॲप्रोच काय? आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, ॲप्रोच काय हे तुम्ही मला सांगू शकतात? ओके, चला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता नदी जोड प्रकल्प महाराष्ट्राशी संबंधित आहे? केन, बेतवा, गोदावरी, कावेरी, दमणगंगा, पिंजल, महानदी गोदावरी. कोणता आहे? दमणगंगा, पिंजल. ऑप्शन क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर मित्रांनो, दमणगंगा, पिंजल. ZERO ही संकल्पना कोणत्या कायद्याशी संबंधित आहे? IPC, CRPC, एव्हिडन्स ॲक्ट, IT ॲक्ट. कशाशी संबंधित आहे? दंड प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC. ऑप्शन क्रमांक B. आता CRPCचा फुल फॉर्म काय आहे? क्रिमिनल प्रोसेसिंग कोड किंवा भारतीय दंड संहिता, दंड प्रक्रिया संहिता असं बी म्हटलं जातं. भारताची पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? प्रतिभाताई पाटील, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, सुषमा स्वराज. कोण होता? सरोजिनी नायडू. ऑप्शन क्रमांक B, सरोजिनी नायडू. कोणत्या राज्याच्या होत्या? तर उत्तर प्रदेशच्या होत्या. आता मित्रांनो तुम्हाला आणखीन प्रश्न, 2 ते 3 प्रश्न मी याच्यावर बनवतो. पहिली महिला म्हणून राज्यपाल झाली सरोजिनी नायडू. राष्ट्रपती म्हणून पहिली महिला कोण झाली? हे प्रतिभाताई पाटील, महाराष्ट्राचीच होती आपल्या प्रतिभाताई पाटील. दुसरी कोण आहे? आत्ताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. पण या दुसऱ्या होत्या, पण
आदिवासी समाजातून पहिली भारतीय महिला विचारलं तर द्रौपदी मुर्मू मॅडमचं नाव येणार आहे. आता इंदिरा गांधी या कोण होत्या? पंतप्रधान, महिला पंतप्रधान. आता सुषमा स्वराज कोणत्या पद भूषवलं होते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ओके, चला आता किती प्रश्न तयार झाले? सरोजिनी नायडू. आता प्रश्न कोणकोणते झाले हे बा. सरोजिनी नायडू या पहिल्या ते झाल्या कोणत्या राज्याच्या होत्या? दुसरा प्रश्न झाला पहिली राष्ट्रपती कोण होती? महिला, प्रतिभाताई पटेल. आदिवासी समाजातून येणारी हा चौथा प्रश्न. आणि पहिली महिला पंतप्रधान कोणते? पाचवा. म्हणजे एका प्रश्नातून आपण 5 प्रश्न उचलले, आपल्या लक्षात राहतील. ग्रीन जीडीपी या संकल्पनेचा संबंध कशाशी आहे? शेती उत्पादन, औद्योगिक विकास, पर्यावरण नुकसान व विकास, लोकसंख्या वाढ. कशाशी संबंधित आहे? ग्रीन जीडीपी पर्यावरण हानीचा विचार. म्हणजे ग्रीन म्हणजे एक पर्यावरण. काय झालं? पर्यावरणाची गोष्ट केली. हिरवळ ते काय म्हणजे पर्यावरणीय नुकसान आणि विकास. ऑप्शन क्रमांक सी, पर्यावरणीय नुकसान व विकास. भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅग कोणत्या कलमात नेमला जातो? कलम 112, कलम 148, कलम 280, कलम 324. कोणत्या याच्यात? कलम 148. भारताचा नियंत्रक महालेखा परीक्षक कलम 148 मध्ये येतो. वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना कोणत्या विषयाशी संबंधित आहे? न्यायव्यवस्था, निवडणूक सुधारणा, कर प्रणाली, संघराज्य व्यवस्था. आता वन नेशन वन इलेक्शन म्हणजे निवडणूक, त्यामुळे निवडणूक सुधारणा. ऑप्शन क्रमांक बी हा योग्य उत्तर आहे. आता मी आणखीन तुम्हाला याच्यात एक प्रश्न विचारतोय, निवडणूक सुधारणा. आता इलेक्शन म्हणून विचारलं तर इलेक्शन किंवा निवडणूक आयोग काय बोलता येईल? निवडणूक आयोग हा कोणत्या कलमात दिलेला आहे? हे तुम्ही मला सांगायचे. खालीलपैकी कोणत्या संविधान बाह्य संस्था UPSC, कॅग, नीती आयोग, निवडणूक आयोग. आता मित्रांनो तुम्हाला पहिलाच सांगितलं होता नीती आयोग हा कोणती संविधानात बाह्य संस्था आहे? कारण ऑप्शन क्रमांक सी नीती आयोग हा काय एक्झिक्युटिव्ह बॉडी. UPSC ही संविधानात्मक आहे. UPSC काय आहे? संविधानात आहे. कॅग काय? संविधानात आहे. आत्ताच बघितलं आपण त्याचा कलम 148. आता मला UPSCचा कलम सांगशाल तुम्ही. निवडणूक आयोगचा मी विचारला तो तुम्ही मला सांगायचा आहे. हे सगळ्या काय? संविधानिक बॉडी. पुढचा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने कोणता? पुणे, अहमदनगर, नागपूर, गडचिरोली. कोणता आहे? अहमदनगर आहे. ऑप्शन क्रमांक बी अहमदनगर. अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर. आता मित्रांनो अहिल्यानगरचं क्षेत्रफळ किती आहे? 17,048 किलोमीटर पर वर्ग चौरस किलोमीटर. 17,048 चौरस किमी. राहील लक्षात. आता ब्ल्यू इकॉनॉमी ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? शेती, खनिज संपत्ती, समुद्राधारित अर्थव्यवस्था या उद्योग. कशाशी संबंधित आहे? ब्ल्यू म्हणजे पाणी. पाणी कुठं भेटतं मित्रांनो? समुद्रात भेटतं. त्यामुळे अर्थव्यवस्था कशावर असणार नाही? समुद्रावर. म्हणजे एक रिलेटेड गोष्टी सरकार आपल्याला सांगतं, म्हणजे लक्षात राहील किंवा एखादी कन्सेप्ट, त्यामुळे ते असे नाव दिले जाते. समुद्रावरील
समुद्रावर आधारित अर्थव्यवस्था ब्ल्यू इकॉनॉमी. ऑप्शन क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. भारताच्या राष्ट्रपतीची निवड कोण करते? फक्त संसद सदस्य, फक्त विधानसभा सदस्य, संसद विधानसभा सदस्य जनता कोण करते? राष्ट्रपती हा आपला मित्रांनो डी फॅक्टो आहे, म्हणजे एक नेमलेला सदस्य आहे. म्हणजे डी फॅक्टो म्हणजे नेमलेला सदस्य. आता नेमलेला सदस्यामध्ये त्याची इलेक्शन प्रोसेस आहे, जी निवडणूक प्रोसेस आहे, त्याच्यात कोण कोण भाग घेतं? राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभा सदस्य. आता आणखीन एक आहे, राज्यसभा आणि लोकसभामध्ये जे काही नेमलेले लोक असतात, नेमलेले ते वोटिंग करतात का राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी? ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. मेक इन इंडिया उपक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? 2012, 2014, 2016, 2018. कधी चालू झाला? 2014. ऑप्शन क्रमांक बी 2014. खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी आहे? नर्मदा, तापी, तापी पाहिजे ते ताप्ती झालं, तापी, गोदावरी आणि माही पूर्ववाहिनी आहे. नर्मदा, तापी आणि माही हे सगळ्या कोणत्या पश्चिम वाहिनी आणि गोदावरीच कोणती आहे? पूर्ववाहिनी. ऑप्शन क्रमांक सी गोदावरी ही पूर्ववाहिनी आहे. पूर्ववाहिनी म्हणजे कशी? बंगालच्या उपसागराला मिळणारी, उपसागराला मिळणारी या बंगालच्या खाडीला. आणि पश्चिम वाहिनी म्हणजे पश्चिम वाहिनी म्हणजे कशी? अरबी समुद्राला मिळणारी. ओके, राहील लक्षात दोन्ही कन्सेप्ट. भारताची सर्वात जुनी उच्च न्यायालय कोणती? मुंबई, मद्रास, कोलकाता, दिल्ली. कोणती? मद्रास. ऑप्शन क्रमांक बी मद्रास ही सर्वात उच्च न्यायालय. भारतीय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नाडमा कोणाच्या अध्यक्षतेखाली काम करतं? गृहमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान व संरक्षण मंत्री. कोणाच्या नाडमा कोणाच्या अंतर्गत काम करतं? पंतप्रधान. ऑप्शन क्रमांक सी. आता साडमा म्हणजे स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, म्हणजे राज्य आपत्ती व्यवस्थापन, हे कोणाच्या अंतर्गत काम करतं? सीएम. आपला भारताचे सीएम, ते महाराष्ट्राचे सीएम देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस. आणि भारताचे पंतप्रधान नाडमाचे अध्यक्ष ते कोण? नरेंद्र मोदी. सहकारातून समृद्धी हे घोषवाक्य कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? वित्त मंत्रालय, सहकार मंत्रालय, कृषी मंत्रालय, ग्रामीण विकास. सहकार म्हणजे ऑप्शन क्रमांक बी सहकार मंत्रालय. भारतातील सर्वात मोठे खारफुटी वने म्हणजे मॅंग्रोव्ज कुठे आहे? सुंदरबन, भितरकानिका, चिल्का, गोदावरी डेल्टा. कुठे आहे? सुंदरबन. ऑप्शन क्रमांक ए सुंदरबन. आता मित्रांनो, हा सुंदरबन डेल्टा कुठं होतो? गोदावरीतला, ते गोदावरी नाही सॉरी गंगा, गंगा गंगा कुठं होतो? गंगा कुठं होतो? बंगालच्या खाडीमध्ये. म्हणजे जिथं गंगा नदी पश्चिम बंगालमध्ये बंगालच्या उपसागराला मिळते, तिथे सुंदरबन डेल्टा तयार करतो आणि तिथं मॅंग्रोव्ज वने म्हणजे खारफुटी वनं आपल्याला बघायला मिळतात. PM गती शक्ती योजना कशासाठी संबंधित आहे? रोजगार, पायाभूत सुविधा व समन्वय, आरोग्य, शिक्षण.
कुठं पायाभूत सुविधा आणि समन्वय यासाठी पी एम गती शक्ती योजना आहे. ऑप्शन क्रमांक बी पायाभूत सुविधा आणि समन्वय. भारतातील पहिली डिजिटल जनगणना कोणत्या वर्षी होणार होती? 2011, 2021, 2024, 2025. कधी होणार होती? 2021ला. ऑप्शन क्रमांक बी. आर्टिकल 370 कोणत्या राज्याशी संबंधित होता? पंजाब, लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश. कोणत्या? जम्मू काश्मीर. ऑप्शन क्रमांक सी J&K. भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या मार्गावर प्रस्तावित आहे? दिल्ली, आग्रा, मुंबई, अहमदाबाद, मुंबई, पुणे, चेन्नई, बंगळूर. कुठे? मुंबई, अहमदाबाद. ऑप्शन क्रमांक बी. ई कोर्ट प्रोजेक्ट कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पोलीस, न्यायव्यवस्था, महसूल व शिक्षण. कोणती? न्यायव्यवस्था. ऑप्शन क्रमांक बी. भारताचा पहिला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण होते? बिपिन रावत, मनोज पांडे, अनिल चौहान, करमबीर सिंग. कोण होते? बिपिन रावत सॉरी. ऑप्शन क्रमांक ए बिपिन रावत. राईट टू प्रायव्हसी हा हक्क कोणत्या प्रकारात महत्व? कायदेशीर, मूलभूत हक्क, नैतिक हक्क किंवा घटनाबाह्य. कोणता? मूलभूत हक्क. ऑप्शन क्रमांक बी. तो 2017ची आपली सर्वोच्च न्यायालयाची निर्णयानुसार राईट टू प्रायव्हसी हा काय कोणत्या याच्यामध्ये मोडतो? कलम 21 मध्ये मोडतो. अशा प्रकारे मित्रांनो आपला 25 मार्काचा पेपर झालेला आहे. 25 पैकी आपल्याला किती मार्क मिळाले या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा. आणि काही त्रुटी असेल, काही अडचणी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. तर चॅनलवर नवीन असाल तर दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्याला पोलीस भरतीबद्दलचा पेपर डिस्कस करायला मिळतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट बघण्यासाठी. आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.